चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील अशा प्रकारची टीका केलेली आहे की काँग्रेसचा असा पराभव करू की त्यांना तोंड दाखवायला जागा नाही. ठीक आहे ना, पराभव होऊ द्या ना. पराभव झाला म्हणजे काय लोकशाही मरते असं नाही ना. लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार सगळा नाही. आम्हालाही वाटतं की बिनविरोध व्हायला पाहिजे होती, पण बिनविरोध न करण्याची परंपरा भाजपची आहे, चंद्रशेखर बावनकुळेंच्या पक्षाची. काँग्रेसला 25 मतं पडतील, कळलं? 25, तुम्हाला 25 लाख पडतील. पण लोकशाहीमध्ये विरोध हा व्हायला पाहिजे, विरोध व्हायला पाहिजे. राहुरीमध्ये, अन्य ठिकाणी, सर्वत्र तुम्ही पण याच पद्धतीनं काम केलं ना आतापर्यंत. आताच तुम्हाला का वाटतं आहे की बिनविरोध व्हायला पाहिजे? लोक ठरवतील ना मत द्यायचं की नाही. काही निवडणुका. आणखी एक विषय होता की पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आहे आणि जवळपास 92 लाख मतदारांची एका विशिष्ट समाजातील मतदार मुसलमानांची मतं कापली आणि हे मुसलमान अधिकृत नागरिक आहेत. 92 लाख मतं मुस्लिमांची कापली आणि हे सर्व मतदार हे या देशाचे अधिकृत वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहिलेले या देशाचे नागरिक आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही ममता बॅनर्जीचा पराभव करणार आहात आणि अशा पद्धतीनं तुम्ही बिहारमध्ये तेजस्वी यादवचा पराभव घडवला आणि अशाच पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाआघाडीचा पराभव घडवून आणला अशाच पद्धतीनं. आणि याचे सूत्रधार आहेत निवडणूक आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार. या ज्ञानेश कुमार विरुद्ध 192 खासदारांनी सह्या करून इम्पीचमेंट मोशन दिला महाअभियोग चालवण्यासाठी. नरेंद्र मोदीच्या दबावाखाली उपराष्ट्रपतींनी बेकायदेशीरपणे नियमबाह्य पद्धतीनं हा 192 खासदारांचा सह्या असलेला ठराव फेटाळून लावला. बारामती पोटनिवडणुकीमध्ये आपल्या पक्षाची अडचण झाली आहे? अजिबात नाही. कारण काँग्रेस तुमचा मित्रपक्ष हो आहे. मग. सुनेत्रा पवारांनी विनंती केली आहे. काल भुजबळ असं म्हणाले की उद्धव ठाकरेंनी ओपन हार्टेडली पाठिंबा सुनेत्रा पवार यांना दिला आहे. हो मग. तुम्ही अजूनही भूमिका जाहीर करत नाहीयेत. करू ना. काँग्रेसच्या भूमिकेवर तुमची भूमिका अवलंबून नाही, आज भुजबळ येणार होते पण उद्धव ठाकरेंनी म्हटलं की येण्याची गरज नाही. बरोबर बोलले ते. परिस्थिती आहे, आम्ही समजतो. ओपन हार्टेड उद्धव ठाकरे ओपन हार्टेडच आहेत नेहमी. पाठिंबा ओपन करा. हा नाही, तुमचा आग्रह काय की त्याने ही भूमिका घ्यावी म्हणून. कळेल ना आता. शेवटचा दिवस माघारीचा आहे. किती लोक राहतात, कोण राहत आहे. जर तुम्हाला खरोखरच अजितदादांविषयी इतका प्रेमाचा पाना फुटला असेल तर जी भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे, आम्ही माघार घेतो. अजितदादांच्या मृत्यूसंदर्भातला गुन्हा महाराष्ट्रात दाखल करा. का करत नाहीत? तुम्ही काँग्रेसला धडा शिकवायला निघालात ना. काँग्रेस कुठे म्हणते की आम्हाला धडा शिकवा, की आम्ही तुम्हाला धडा शिकवू? आम्ही कुठे म्हणतो? आमची भूमिका स्पष्ट आहे. ज्या अजितदादा पवारांविषयी आपण अत्यंत सहानुभूतीनं जे तुम्हाला उचकी लागलेली आहे, या उचक्या बंद करा. या उचक्यांची नाटकं बंद करा. अजितदादा पवार यांचा ज्या संशयास्पद रीतीनं मृत्यू झाला, अपघात झाला, त्या संदर्भात रोहित पवारांनी आणि मला वाटतं अजितदादाचे चिरंजीव जय पवार, इफ आय एम नॉट रॉंग, यांनी जो संशय व्यक्त केलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी जिथे आहेत तिथून प्रचारात आदेश द्यावा इथे आणि हा गुन्हा दाखल करावा. का? अजितदादा तुमचे सहकारी, तुमचे मित्र, तुमचे प्रिय भाजपचे समर्थक आहेत ना, होते ना आजही. त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यात आजही तुमच्या डेप्युटी सीएम आहेत आणि त्यांच्या पतीच्या या निधनासंदर्भात तुम्ही FIR दाखल करत नसाल, तुम्ही आम्हाला काय ज्ञान देताय? चला हिंदी में क्या है? देखिए, सीज फायर का श्रेय मिल रहा है पाकिस्तान को. ये भारत के लिए और प्रधानमंत्री मोदी के लिए बहुत ही एम्बैरसिंग बात है. ये एक पाकिस्तान जिसे हम कंगाल देश कहते हैं, हमेशा मोदी जी, वो कौन, वो विदेश मंत्री जयशंकर जी,
जब पाकिस्तान की मध्यस्थता की बात आ गई तो यही हमारे विदेश मंत्री जयशंकर कहा था ये दलाल राष्ट्र है,